नमस्कार लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील संदर्भात जो जून महिन्याचा हप्ता होता ज्या लाभार्थ्यांना मिळाला नाही ते अपात्र का ठरले आहेत। तुम्हाला जो हप्ता आहे आता याच्यापुढे मिळणार नाही। तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तुम्हाला याच्यानंतर आता हप्ता मिळणार नाही। हा जो शासनाचा जी.आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सुधारणेबाबत हा महत्त्वाचा जी.आर 3 जुलै रोजी हे शासनाने निर्गमित जी.आर केला होता। तेव्हा तुम्ही जी अट होती शासनाची तुम्ही व्यवस्थित वाचली नसेल। 3 जुलै रोजी हा निर्गमित केलेला जी.आर आहे। याच्यामध्ये कोण असणार पात्र या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही जर अर्ज केला असेल, लाभ घेत असाल, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। इथे बघू शकता तुम्ही ते शासन निर्णयामध्ये दुरुस्ती काय केली होती 3 जुलै या दिवशी। 3 जुलै म्हणजे ह्याच महिन्याची बातमी आहे। इथे बघू शकता मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला असेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या पात्र असणार आहेत। तुमच्या घरामध्ये राशन कार्डमध्ये जर 5 महिला असेल, सर्वांनी लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता अगोदर जे आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला याच्यामध्ये होत्या। नंतर 3 जुलै नंतर सुधारित जी.आर जो निर्गमित केला होता त्याच्यामध्ये 21 ते 65 वर्ष हे 5 वर्ष वाढवण्यात आलेले होते। एक महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर तुमच्या राशन कार्डमध्ये 5 ज्या महिला असेल त्या महिला जर लाभ घेत असेल, अर्ज केला असेल, पैसे मिळवत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणजे लाभार्थ्यांना फक्त एक विवाहित महिला वयोगटातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील एक विवाहित महिला म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला अशा 2च महिलांना लाभ मिळणार आहे। तुमच्या घरात जर 5 महिला, 4 महिला, 3 महिला असेल तर तुम्हाला ज्या एक्स्ट्रा जास्त महिला असतील त्यांना हा लाभ मिळणार नाही। त्यांचा आपोआप हा हप्ता बंद झालेला आहे, कारण की ते 5 महिलांना हा लाभ मिळणार नाही। शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। आणखी खाली माहिती मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता अपात्रता ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी जे आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही। म्हणजे सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जर लाभ घेत असाल तुमच्यासाठी सुद्धा हा लाभ पुढील हप्ता मिळणार नाही। जून महिन्यानंतर तुमचे हप्ते सर्व बंद होणार आहे। कारण की ही जी बातमी आहे जी संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ इंदिरा गांधी जे आहे आणि बऱ्याच असे लाभ घेत असलेली 1500 रुपयेपेक्षा जास्त जी रक्कम आहे 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते लाभ घेत असाल तर तुम्हाला हा डबल हप्ता तुम्हाला घेता येणार नाही। तुम्ही याच्यासाठी अपात्र ठरणार आहात। तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या घरात किती महिला आहे राशन कार्डामध्ये ते पण कमेंट करा, म्हणजेच आम्हाला कळेल। अशीच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र।